समाचार अब तक, सत्य का साहस। रामटेक तालुक्यातील पवनी वनपरिक्षेत्र बफर झोन हद्दीत येणाऱ्या डोंगरदाल गावात सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर लपून बसलेल्या वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना 27 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली होती। त्यानंतर जखमीला मेडिकल कॉलेज नागपूर येथे उपचाराकरिता नेण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे संतप्त नागरिकांनी वन विभाग कार्यालयाला घेराव करीत आपला रोष व्यक्त केला। डोंगरताल येथील रहिवासी विठ्ठल कोदूजी वरखडे वय 64 वर्ष हे सकाळच्या सुमारास शेतात शेतकाम करण्याकरिता गेले असताना शेताच्या बाजूला लपून बसलेल्या एका पट्टेदार वाघाने त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी करून पळून गेला होता। त्यानंतर जिंजेरिया येथील काही शेतकऱ्यांनी जखमीला ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे नेले होते। प्राथमिक उपचार करून ग्रामीण रुग्णालय देवलापार येथून जखमीला नागपूर येथे पाठवण्यात आले होते, मात्र 3 दिवसानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। मृत्यूची बातमी गावात पसरताच गावकऱ्यांनी वन विभाग कार्यालय पवनी येथे घेराव घातला। यावेळी आमदार आशिष जयस्वाल, जिल्हा परिषद सदस्य हरीश उईके, डोंगरताल सरपंच उपेश उईके व मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते। वन विभागाने वाघाची तात्काळ व्यवस्था करावी, मृतकाच्या कुटुंबाला नियमाप्रमाणे आर्थिक मदत देण्यात यावी, मृतकाच्या कुटुंबातील सदस्याला वन विभागात रोजंदारी स्वरूपात काम देण्यात यावे व वन विभागाच्या संपूर्ण परिसरात कुंपण बसविण्यात यावे अशा गावकऱ्यांच्या मागण्या होत्या। त्या सर्व मागण्या वन विभागाने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे। समाचार अब तक न्यूज करिता अजय मेहर कुळे, रामटेक।